व्यापारवाचकत्वं सकर्मकत्वं फलव्यधिकरण व्यापारवाचकत्वं सकर्मकत्वं एक लक्षात ठेवायचं फल व्यधिकरण म्हणजे दोन आहेत पहा, एक व्यापार आणि दुसरा फल. हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतात असं सांगणारा जो धातू त्याला म्हणतात सकर्मक धातू. फळाच्या अधिकरणात इकडे लक्ष द्या, या थोडं एकाग्र करून लक्ष देणं योग्य आहे. पहा, एक आहे फळ आणि दुसरा आहे व्यापार. फळ वेगळ्या ठिकाणी राहते आणि व्यापार वेगळ्या ठिकाणी राहतो असा अर्थ सांगणारा धातू त्याला म्हणतात सकर्मक धातू. पहा, जसा एक उदाहरण रूपानं काय धातू दिला रे? दुपचष्पाके. काय धातू आहे? दुपचष्पाके म्हणजे सिजवणे, मराठीमध्ये सिजवणे. याचा अर्थ आहे विकृत्यनुकूल व्यापार. पचधातूचा अर्थ काय आहे? शिजवणे म्हणजेच विकृत्यनुकूल व्यापार हा अर्थ आहे. पहा, विकृप्ती म्हणजे माहिती आहे का? अरे विकृप्ती कुठे राहत? विकृप्ती हे फळ आहे, विकृप्ती फळ आहे आणि हा दुसरा त्याच्या अनुकूल, योग्यतेच्या अनुकूल व्यापार आहे. मला सांगा, विकृती म्हणजे अवयव शिथिलीकरण, अवयव शिथिलीभवनम. अवयव शिथिलीभवनम त्याला म्हणतात विकृती. अवयव शिथिलीभवनम म्हणजे समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये तांदूळ टाकले, तांदूळ टाकल्यानंतर आपण पाण्यात तांदूळ टाकून आग लावली, तेव्हा ते तांदूळ पहिले कसे होते? कडक. तांदूळ कसे होते? आणि नंतर शिजविल्यानंतर काय होतात रे? काय ना, त्याला शिथिल होतात की नाही, कडकपणा राहत नाही. मग यालाच म्हणायचं विकृती. विकृती कुठे होते? तांदूळमध्ये. विकृती कुठे होते? तांदूळमध्ये. आणि त्याच्या अनुकूल व्यापार कुठे होतं? देवदत्तामध्ये. म्हणजे जो शिजवणारा आहे त्याच्यात व्यापार होतो, म्हणजे व्यापार करायला देवदत्ता आणि विकृती कुठे राहिले? तांदूळात. असंच जर व्यापार भिन्न ठिकाणी राहतो आणि फळ भिन्न ठिकाणी राहतो अशा अर्थाचा धातू असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? फळाच्या भिन्न अधिकरणामध्ये राहणाऱ्या व्यापाराचा वाचक धातू सकर्मक आहे. मी तर लिहितो, फळाच्या भिन्न अधिकरणात, फळाच्या भिन्न अधिकरणात राहणाऱ्या व्यापाराच्या वाचक धातूस सकर्मक धातू म्हणतात. म्हणजे फळ ज्या अधिकरणात राहतं त्याहून भिन्न अधिकरणामध्ये राहणाऱ्या, हे बघा इथे लिहून जाते,
फळाच्या है ना फळाच्या भिन्न अधिकरणामध्ये राहणाऱ्या व्यापाराच्या वाचक धातूला सकर्मक धातू म्हणतात। ठीक झाला म्हणजे फळ एकीकडे राहत आहे आणि व्यापार वेगळीकडे राहतो। जसं राम गावाला जातो व्यापार गमनानुकूल व्यापार कोणा झाला रामा आणि नंतर काय प्राप्त केलं गाव। प्रत्येकाचा अर्थ आहे आपण आता जसं आजपर्यंत मराठीतच अर्थ सांगत राहिलं त्याला दुःखच पाके विकृत्यनुकूल व्यापार हा असे अर्थ सांगितले नाही। इथून पुढे आपण तसेही अर्थ सांगून तुम्हाला हा धातू सकर्मक आहे की आकर्मक आहे याचा बोध करविला जाईल। आता पहा दुसरा आहे फल मला फल समानाधिकरण फल समानाधिकरण फल समानाधिकरण फल समानाधिकरण व्यापारवाचकत्वं व्यापारवाचकत्वं अकर्मकत्वं 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 कोणीतरी होतं सकर्मकत्व बोलत तूच का वारंवार कर्मकत्व कसं करावं हा सकर्मक धातूची व्याख्या अकर्मक धातूची व्याख्या। आता याचा अर्थ काय फळाच्या अधिकरणात राहणाऱ्या व्यापाराच्या वाचक धातूस अकर्मक धातू म्हणतात। म्हणजे ज्याच्यात फळही कर्त्यातच राहतो आणि व्यापारही कर्त्यातच राहतो त्या धातूला काय म्हणायचं अकर्मक। मला सांगा हे काय बंद कर दे ज्योतीला झोपणारा माणूस शिंग स्वप्ने हा धातू दिला येणार आहे शिंग स्वप्ने संचिका काय धातू आहे शिंग स्वप्ने यथा शिंग स्वप्ने। आता शिंग शेते शी दीर्घ आहे तसं नाही शिंग स्वप्ने। आता म्हणजे झोपणे शिंग स्वप्ने म्हणजेच झोपणे। आता आहे याचा अर्थ म्हणजे निद्रानुकूल व्यापार निद्रानुकूल व्यापार। मला सांगा निद्रा कोणात असते जो झोपला की दुसऱ्या मला सांग जो झोपतो त्याच्यातच निद्रा असते की दुसऱ्यात असते त्याच्यातच। व्यापार हे कोण करतं झोपण्याचा काय त्याला निद्रा आली मी झोपायचं नाटक केलं असं चालेल का? म्हणजे ज्याच्या त्याच्यातच निद्रा राहते आणि व्यापारही त्याच्यातच राहतो म्हणून हा धातू अकर्मक आहे। दुसरा पा खाली तुम्हाला ते धातूही देतोय कोणकोणते धातू आहेत रे सांग बरं तसं। आता हे अकर्मक धातू थोडे आहेत त्याची गणना करू आणि त्याहून भिन्न धातू कोणते समजू सकर्मक समजतील ना। तर आक्रमक धातू कोणते बोला लज्जा कोणात होते लज्जा लाजतो कोण आज मनातली वृत्ती स्वतःच लाजतो ना लाज आल्यानंतर लपतो कोण लज्जेचे अनुकूल व्यापार कोण करतो तोच वेगळा नाही करत लाज त्याच्या तारीख त्याच्या अनुकूल व्यापार याने केला असं नाही। लज्जा सत्ता बोला लज्जा सत्ता स्थितिजा घरणम लज्जा सत्ता स्त्रीजा घरणम
लज्जा सत्ता स्थिति जागरणम वृद्धि क्षय भय जीवित मरणम 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 शयन क्रीडा रुचि दीप्त्यर्थम शयन क्रीडा रुचित्यर्थम शयन क्रीडा रुचि दीप्त्यर्थम शयन क्रीडा रुचित्यर्थम धातु गणम धातु गणम मकर मकमाहु मकर मकमाहु पहा या अर्थाच्या धातूला काय म्हणतात अकर्मक कोणकोणता लाजणे लाजणे अर्थाचे जेवढे धातू येतील ते अकर्मक दुसरा हसणे होणे है ना हसणे होणे या अर्थाचे धातू अकर्मक स्थिती है ना स्थित असणे अकर्मक जागणे अकर्मक हो वाढणे हा अकर्मक क्षीण होणे अकर्मक सात धीने अकर्मक आठ जगणे अकर्मक आहे नऊ मरणे अर्थाचे धातू अकर्मक आहे पुन्हा झोपणे अर्थाचे धातू अकर्मक क्रीडा आता हे क्रीडा क्रीडा तर सकर्मक वाटत आहे पण दिलाय कंदुकेन क्रीडती क्रीडती क्रीडा दिलाय आणि याच्याविषयी विचार आहे ना 12 आवडणे अर्थाचे धातू अकर्मक आहे आणि 13 प्रकाशन हे 13 अर्थ वाले धातू अकर्मक आहे एक लक्षात ठेवा जेवढे धातू या अर्थाचा धातू कोणताही आला लगेच अकर्मक करायचा आणि अपकर्मक समजून कर्तरी आणि भावे प्रयोग करायचा पण आता कर्तरी प्रयोग कसा करायचा भावे प्रयोग कसा करायचा कर्मणी प्रयोग कसा करायचा भावे आणि कर्मणीचा विचार पुढे करणार आता आपला कोणता विचार चालणार सांगा कर्तरी केवळ कर्तरी प्रयोगाचा विचार येणार आता कर्तरी प्रयोगाचा विचार येणार मग आता मला सांगा आपला हा एवढं झालं तर एक धातू येतोय भूसत्तायाम भूसत्तायाम बोला भूसत्तायाम 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 म्हणजे असणे किंवा होणे पण सांगा हा धातू सकर्मक आहे का अकर्मक कसा आहे का असणे होणे या अर्थाचा धातू अकर्मक असतो म्हणून वो धातू कसा झाला रे अकर्मक लक्ष द्या एकदम एकाग्र तुम्हाला नवीन नवीन विचार येणार आहे वो धातू कसा आहे अकर्मक अकर्मक झाला अकर्मक असल्यामुळे वो धातू पुढे कोणता कोणता प्रयोग होणार कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोग झोपला काय है ना सकर्मक धातू कर्तरी कर्मणी अकर्मक धातू कर्तरी भावी मग आता कोणता येणार याच्या पुढे कर्तरी भावी भावी आपण नंतर पाहू अगोदर काय पाहणार कर्तरी तर काय झालं भू धातू झाला ना आता काय पहा याच्या पुढे काय येणार आहे लकार
भू धातू पुढे काय येणार? लकार. लकार. आता 10 लकार आहे. 10 लकार कधी कोणता लकार येतो हे सांगावं लागेल की नाही? भू सत्तायाम इति अकर्मकोयम धातू लिखा. भू सत्तायाम या खाली लाईन इति अकर्म कोयम धातू. असं सगळे धातूला लिहिलेला असणार. प्रत्येक धातू आला की लगेच त्याच्या पुढे लिहायचं. म्हणजे पुस्तकातच टाकल्या जाणार. अकर्म कोयम धातू, सकर्म कोयम धातू लगेच कळतो ना. मग सकर्म का कर्म लवकर लावायचं टेन्शन लिहिलेलेच आहे. कारण तसंच झालेलं असतं. विचारा काय विचारायचं हे का नाही? काय झालं? हा धातू अकर्म काय आहे? मग काय झालं आता? कर्तृत्व विवक्षायाम पुढे पंक्ती दिली. मग आता कर्तृत्व विवक्षायाम म्हणजे कर्त्याला सांगण्याची इच्छा असताना. आता कर्तरी प्रयोगाची विवक्षा झाली तेव्हा एक सूत्र येऊ लागलं. एक आपला आता कोणत्या लकार एवढंच झालं की लकार येतात. मग तेव्हा कोणत्या काळामध्ये पहिले लिहिलं होतं कालाधिकम बोध येतो. काळ इत्यादिकांचं ज्ञान करविण्याकरिता लट इत्यादी लकार येतात. लकार येतात. मग आता कोणत्या काळाकरता लट येतो, कोणत्या काळाकरता लेट येतो याचा विचार सांगण्याकरिता आता पुढचं सूत्र आलं. वर्तमाने लट. 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 काय अर्थ लिहिले रे? वर्तमान वर्तमान क्रिया वृत्तेर धातोर लट स्यात्. वर्तमान क्रिया धातुर स्यात्. वर्तमान क्रिया वृत्तेर बोला. वर्तमान क्रिया वृत्तेर. वर्तमान क्रिया वृत्तेर. वर्तमान क्रिया वृत्तेर. धातोर लट स्यात्. धातुर लट स्यात्. ही आपली लघुतली वृत्ती आहे. तिथे लिहिलं आहे वर्तमान कालिक क्रिया बोधकात. वर्तमान कालिक क्रिया बोधकात धातोर काय रे? धातोर लट लकारो हवे. धातोर लट लकारो हवे. अर्थ काय झाला? वर्तमान कालिक क्रियेचे बोधन करणाऱ्या धातू पुढे लट लकार वर्तमानकालिक क्रियाबोधक धातू पुढे काय होतं? लट लकार हो. त्याच्या पुढे काय होणार? लट. कारण वर्तमान कालिक क्रिया असेल ते सांगणाऱ्या धातू पुढे काय होतं? लट लकार. काय होतं? वर्तमान कालिक क्रिया सांगणाऱ्या धातू पुढे काय होतं? लट लकार. लट लकार होतं. मग काय येणार? लट लकार. समजा आता भू घन लट लट तिथं काय लिहिलं? आटावितो. आटावितो म्हणजे अ आणि ट
अ आणि ट ट ईत संज्ञा होतात. मला सांगा हा जो अ आहे अ ची संज्ञा कोणी होते? उपदेश ची संज्ञा कोणी होते? उपदेश या सूत्राला कोणाची संज्ञा होते? आणि ट ची आणि त्यांचा लोप कोणी होता? मग काय राहत? ल राहता ल भू ल इति भूल इति पुढे काय? भूल इति स्थिते. ही वृत्ती झाली ना त्याच्यानंतर डायरेक्टली पण आठा येतो भूल इति स्थिते. आता असं झालं भूल. असं झाल्यानंतर आता त्या लच्या ठिकाणी काय करायचं आहे ना? एक सूत्र येत आहे लस्य 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 अधिकारोऽयं अधिकारोऽयं लस्य अधिकारोऽयं 3 4 अरे अरे सत्य ते लिहिले मग मला काय लक्षात नाही. 3 4 सत्य आधार क्रमांक काय? यहा ये अधिकार हा किंवा हा अधिकार आहे. अधिकार म्हणजे आता याचा अधिकार काय होणार? खाली जाणार. म्हणजे खालच्या सूत्रामध्ये लस्यची अनुवृत्ती येणार. लस्य म्हणजे ल च्या ठिकाणी. अर्थ झाला. आता या आदेश आता ल च्या ठिकाणी करायचंय. काय करायचंय तर त्याच्याकरता पुढचं सूत्र बोला. तिप्तझी 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 सिप्तस्थ 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 सिप्तस्थ. थोडं जिथे थांबायचं ना ते तुम्हाला थांबवून तुला वेगळं तिप्तझी सिप्तस्थ तिप्तझी सिप्तस्थ विभुस्मस विभुस्मस तिप्तझी सिप्तस्थ विभुस्मस तिप्तझी सिप्तस्थ विभुस्मस तातां ज तातां ज तातां ज तातां ज आसाथं 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 तिप्तझी सिप्तस्थ विभुस्मस विभुस्मस तातां ज आसाथं ध्वं आसाथं ध्वं आसाथं ध्वं आसाथं ध्वं ईडवहिमहिं तिप्तझी सिप्तस्थ तासाथं ध्वं ईडवहिमहिं तिप्तझी सिप्तस्थ विभुस्मस तातां ज आसाथं ध्वं ईडवहिमहिं. असे हे किती झाले? पहिले 9 आणि नंतर 9 एकंदरीत 18 आहे. किती आता 18. मग काय झालं? वृत्ती
एते अष्टादश लस्य आदेशः स्युः। एते अष्टादश बोला एते अष्टादश एते अष्टादश लस्य आदेशः स्युः। आता तुम्हाला करायला सोपं पडेल। येते म्हणजे अष्टादश म्हणजे 18 लस अर्थात लच्या ठिकाणी आदेश म्हणजे आदेश झालं की नाही। हे 18 लच्या ठिकाणी आदेश होत। आता लसच्या वर तिकडे आले ना तर लच्या ठिकाणी काय होत हे 18 आदेश होत। मग आता लच्या ठिकाणी करणार त्या लच्या ठिकाणी झालेले 18 आदेश कोण कोण सांगा। पहिला टीप, दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा हा एक ग्रुप आहे। पहिल्या 9चा एक ग्रुप आणि नंतर येणाऱ्या 9चा दुसरा ग्रुप। मग पुढच्या 9 मधील पहिला कोणता तो, पहिला कोणता तो, दुसरा आताम। हे तर स्पष्ट आहेत ना, ते काढण्याचे विभाजन करतो तो आताम पुढे ज हे ग्रुप आस आताम ध्वम दुसरा ग्रुप आणि तिसरा आहे पीठ वही आणि मही तिसरा ग्रुप। आळस नाही आला ना। हे किती झाले? हे 3 ग्रुप झाले। आता यानंतर हे जे काही पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप याला वेगळं नाव द्यायचं। ग्रुप म्हटलं की नाव पाहिजे, नाहीतर दोन्ही ग्रुप एकत्रच मिसळतात है की नाही। आता आपल्याला युद्धकला शिकायची आहे ना, त्याच्यामध्येही करताना थोडे ग्रुप बनावे लागतील ना है की नाही। मग कोणता वेगळा ग्रुप, तर यांचे 2 ग्रुप झाले। तर पहिल्या ग्रुपचं पहिल्या समुदायाचं नाव काय तर ते पहा लह परस्मै पदम 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 पा लादेशः परस्मै पद संज्ञा त्याला मध्ये दिले का नाही। बोला लादेशः 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 परस्मै पद संज्ञा स्युः। आता ते कृती लिहिली आहे काय लिहिले रे लकारस्य स्थाने जायमानः 18 आदेशाः परस्पर पद संज्ञकः स्युः। लकारस्य स्थाने जायमानः 18 आदेशाः परस्मै पद संज्ञकाः स्युः। पहिला वरचा काय अर्थ झाला लादेश परस्मै पद संज्ञक होतो है की नाही। लादेश परस्मै पद संज्ञक होत। तर खालचं काय अर्थ लकारस्य स्थानी म्हणजे लकाराच्या ठिकाणी
होणारे, जायमान म्हणजे होणारे, म्हणजे 8 वेळा आदेश परस्मय पद संज्ञक होत. लकाराच्या ठिकाणी होणारे किती आदेश? 18 आदेश. किती आदेश? त्या 18 काय नाव झालं? परस्मय पद. परस्मय पद. सगळ्यांना बोलायचं परस्मय पद झालं. मग आता परस्मय पद सगळेच झाले, त्यातलं विभाजन तर नाही कळालं, त्याकरता बस एकच सूत्र देण्यात आणि तच्या पुढे असणाऱ्यांना आत्मनेपद म्हणायचं आणि मग राहिलेले पहिले 9 परस्मय पद. त्याकरता एक सूत्र. काय सूत्र रे? तंगानाव आत्मनेपद, तंगानाम आत्मनेपद, तंगानाव आत्मनेपद, तंगानाम आत्मनेपद, तंगानाम आत्मनेपद, तंगानाव आत्मनेपद, तंगानाम आत्मनेपद, तं प्रत्याहारः, तं प्रत्याहारः, तं प्रत्याहारः, तं प्रत्याहारः, शानच कानचो, शानच कानचो, तं प्रत्याहारः, तं प्रत्याहारः, शानच कानचो, शानच कानचो, तं प्रत्याहारः, शानच कानचो, तं प्रत्याहारः, शानच कानचो, चैतत संज्ञा स्युः, एतत् संज्ञा स्युः, चैतत संज्ञा स्युः. याचा अर्थ काय? एक प्रत्याहार, दुसरा आणि शानच कानच आत्मने पद संज्ञा. तं प्रत्याहाराची आत्मनेपद संज्ञा. मग आता तं पहा, किती पहा प्रत्याहार बनवताना अंतिम प्रत्यय काय पाहिजे बरं? गीत संज्ञा पाहिजे. गीत संज्ञा मग याची काय होते? गीत संज्ञा आणि आधी वर्ण कोण घेतला? तंग. त पासून ते महिंद पर्यंत जे प्रत्यय आहेत त्यांची काय संज्ञा झाली? आणि राहिलेले पहिले 9 त्यांना म्हणायचं परस्मय पद आणि बाकीच्यांना काय करायचं? आत्मने पद. ठीक ना? इकडे वरती दुसरी लिहिली आहे. तंगानाः शानच कानचौ एतौ प्रत्ययौ च आत्मनेपद संज्ञा स्युः. म्हणजे आता इथे यांची परस्मयपद संज्ञा होणार नाही, त्यांची काय संज्ञा करणार? आत्मनेपद. म्हणजे वेगवेगळं लिहा. त्याच्यात लिहिलेलं आहे पहा. तिप्तझी, सिप्तस्त आणि मिबवस्मस हे 9 प्रत्यय परस्मयपद संज्ञक होतात. हो तर तिकडे जर लिहिले ना लिहून काढा. एवढंच लिहायचं. लिहा बरं. पुढे जर लिहायचं झालं तर तिप्तझी, त्याच्या खाली सिप्तस्त, त्याच्या खाली मिबवस्मस इति 9 प्रत्ययाः परस्मयपद संज्ञकाः भवेयुः. आणि मग त आताम झ, थास आथाम ध्वम, ईट ईड नाही हा, ईट वही महिंग हे 9 प्रत्यय आत्मनेपद संज्ञक होतात. ठीक. या प्रकारे 2 प्रकारे यांची परस्मयपद संज्ञा झाली आणि आत्मनेपद संज्ञा झाली. इथून पुढे कोणत्या धातू पुढे कोणते प्रत्यय येतील याचा विचार होतो. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम.